बीडमध्ये येत्या 13 जानेवारी रोजी मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। याच अनुषंगाने बीडमध्ये आज पहिली ओबीसी समाजाची बैठक पार पडली। या बैठकीत विविध ठराव घेऊन मेळाव्याचे नियोजन करण्यात आले। ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला विरोध नसून त्यांना ओबीसी विरहित आरक्षण दिले जावं, यासह ओबीसीचे आरक्षण अबाधित राहून ओबीसीची जनगणना केली जावी, या दोन प्रमुख मागण्या या दरम्यान करण्यात आल्या। या सभेकरता मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोन नेत्यांना विशेष आमंत्रित करण्यात आलेलं आहे। दरम्यान 13 जानेवारी रोजी बीडमध्ये ही सभा होणार असून या सभेकडे राज्याचं लक्ष लागणार आहे। आमची एकच मागणी आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता, म्हणजे वारंवार आम्ही तीच मागणी करतो की ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं आणि दुसरी जातनिहाय जनगणना करावी। बिहारच्या धर्तीवर ओबीसीची महाराष्ट्रामध्ये जातनिहाय जनगणना करावी, कारण की ज्याची संख्या जितकी त्याला भागीदारी तितकी, म्हणून लक्षात येईल किंवा जनगणना झाली तर कोणता समाज किती आहे हा लक्षात येईल। म्हणून आम्ही जनगणनेची मागणी अधिवेशनाच्या आणि महामेळाव्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करत आहोत। ओबीसी भटके विमुक्त समाजाचा महाएल्गार मेळावा येणाऱ्या 13 जानेवारी 2024 रोजी बीड येथे पार पडत आहे। आपण पाहिलंय या 2 महिन्यामध्ये अंबड असेल, हिंगोली असेल, इंदापूर असेल, या ठिकाणी ओबीसीचे महामेळावे झाले। त्याच धर्तीवर त्याच ताकदीने आणि त्यांच्यापेक्षा जास्त ताकदीने बीड येथे आदरणीय आमचे नेते, ओबीसीचे देशाचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली 13 जानेवारीला बीड येथे महामेळावा होणार आहे। या मेळाव्यासाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब यांना पण निमंत्रण देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर या जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांना पण निमंत्रण दिलेलं आहे। दुसरे या जिल्ह्याचे ओबीसीचे नेते माजी मंत्री जयदत्तांना क्षीरसागर यांना पण आपण या सभेसाठी निमंत्रण दिलेलं आहे। आणि या सभेला येण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर साहेब असतील, माजी मंत्री जानकर साहेब असतील, माजी आमदार आणि जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे असतील, शब्बीर अन्सारी साहेब असतील, कल्याणजी दळे असतील, अशा अनेक मान्यवर या सभेसाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आणि निश्चितच हा बीड जिल्हा हा ओबीसीचा बालेकिल्ला समजला जातो, ओबीसीचं नेतृत्व करणारा जिल्हा समजला जातो। म्हणून येणारी 13 तारखेची सभा ही महाएल्गार सभा आपल्याला या ठिकाणी बीडमध्ये दिसणार आहे।